काय वचन आहे आजचं? देवाचं घर. आणि या देवाच्या घरामध्ये कसं वागलं पाहिजे हे आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला खूप समजतं, पण वेळ आली की आपण सगळं विसरून जातो ना. बघा, अनेकदा आपल्याकडे काय होतं, आपल्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे मंडळीमध्ये एक वाईट परिणाम घडून येतो. विशेषतः ही जीभ, आपली जीभ आपण कशी वापरावी हे आपल्याला समजत नाही बऱ्याच वेळेला. कारण ज्या समाजातून, ज्या घरातून आपण वाढलेलो असतो तिकडचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. काही मुलं लहानपणापासूनच आईवडिलांच्या शिव्या ऐकत मोठी होतात. मग त्यांच्याकडून काय निघेल? चांगलं काय निघेल का? नाही. मग त्यांनी चांगलं शिकावं म्हणून आपण कुठे आणतो? मंदिरात आणतो. बरोबर आहे, देवाच्या घरामध्ये आणतो की आमच्या मुलांना वाईट बोलू नये. पण आपण जे जुने लोक आहोत, अनेकदा जुने संस्कार, जुन्या रीती, जुन्या पद्धती आणि जे आपण लहानपणापासून जे ऐकत आलेल्या वाईट वॅट शिव्या, त्याच आपल्या मुखातून भांडण झालं का काय निघतात? त्याच निघतात बाहेर ना. पण आपण देवाच्या मंदिरात असताना अशा प्रकारचं बोलणं आपल्या तोंडातून कधीही निघू नये. तर एकमेकांना बोध कसा प्राप्त होईल असंच आपण बोलायचं. बऱ्याच वेळेला विचार न करता बोलण्यामुळे आपल्या अंगावर येतं. नाही का, मी अनेकदा सांगितलं ना तुम्हाला, तोंड करी बाता पुढं काय? कोण खाईल आता? मागचा खाईल आता ना. टिंब खाई लाता. किंवा तुमच्या भाषेत बुदला खाई. हालेलुया. तोंड करी बाता ना बुदला खाई लाता. तर म्हणून आपलं बोलणं कसं असावं? होय तर होय, नाही तर नाही. जास्त बोलण्यानं आपण देवाला प्रिय होत नाही. कमी बोलण्यानं आणि फक्त वचनाद्वारेच बोलायचं. लक्षात ठेवा देवाच्या मुलांनो, वचनाद्वारे आपण कसं बोलावं? देवाची वचनं घेऊन बोलावं, म्हणजे सैतानाला संधी मिळत नाही. सैतानाला संधी द्यायची नाही. नाही तर मग काय होतं, आपण काहीतरी फटक्यात रागाच्या भरामध्ये बोलून जातो आणि मग अंगावर आलं की काय म्हणतो, नाही मला तसं काही बोलायचं नव्हतं, माझा तसा काही हेतू नव्हता. पण बाण एकदा सुटला का तो परत येत नाही. तो जिथे लागायचा तिथे बरोबर लागतो ना. कारण तो लागावा म्हणूनच मारलेला असतो ना. उगाच काय कोणी हवेत बाण नाही मारीत. आणि मग काय म्हणतो, नाही माझं तसा हेतू नव्हता, माझी तशी इच्छा नव्हती. असं एकदा प्रभू काय म्हणाला आहे एके ठिकाणी, तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध जर काही असेल, लक्षात घ्या, तुझ्या मनात त्याच्याविषयी काहीच नाही, ठीक आहे, चांगलं आहे. पण तुला असं वाटतं की त्याच्या मनात माझ्याविषयी काय आहे, तर काय कर, हे कठीण आहे मोठं. तर तू जाऊन पहिला सबमिट कर. बाबा काढ रे, मी विसरलो रे. मत्ताईमध्ये कितवा अध्याय काढा, बघू पटकन कोणाला मिळतं, बघूया पटकन कोण काढतो. तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध काय आहे असं तुला जर समजतं, मत्ताई 5वा अध्याय. बघा, आमचा आहे ना, म्हणून देवानं अशा लोकांना उभं केलं आहे पुढे. बरोबर आहे. 23वं वचन. हां, का उभं केलं आहे अशा लोकांना? कारण त्यांचं लक्ष वचनामध्ये पूर्ण असतं आणि पटकन ते काढू शकतात. आणि अशाच लोकांना देव निवडतो, ज्याचं लक्ष वचनाकडे आहे. बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्याचं लक्ष वचनाकडे आहे, रात्रंदिवस असल्याशिवाय पटकन काढता येईल का? नाही. देव अशा लोकांना निवडतो, मंडळीवरती नेमतो. आणि अशा लोकांबरोबर आपल्याला फार नम्रतेनं वागलं पाहिजे. तो तुझ्या हितासाठी बोला
तुझ्या हितासाठी देवाचा सेवक आहे. वाच बाळा. म्हणून जर तू आपले दान वेदीजवळ अर्पित आहेस, जर तू आपलं दान, बघा हां, आता नीट लक्षात घ्या. आपण आज शिकू, खूप नीट शिकू. पण शिकणार असाल तर शिकू, नाहीतर इकडून ऐकू आणि इकडून कान फुंकेले सोनारे, इकडून तिकडून इकडून तिकडून, गेले वारे, इकडून तिकडे गेले वारे. गेले वारे. संपलं. घरी गेला का परत काहीच नाही, पाठीकोरी, होमवर्क नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर तू आपलं दान अर्पित आहेस. आज आपण या मंदिरामध्ये, देवाच्या घरामध्ये कशासाठी आलो? भक्तीचं दान अर्पण करायला आलो. ते पैशाचंच असतं असं नाही. प्रभूला पैशाचे काही घेणं देणं नाही. घेणं देणं आहे तुमच्या हृदयाशी. बरोबर आहे. तुम्ही हृदयातून जी भक्ती अर्पण केली ती फार महत्त्वाची आहे. ती जर तू अर्पण करतो तर प्रथम काय कर, वाच पुढे. आणि तेथे तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध असे काही आहे. तुला दिसतं तुझ्या मनात काही नाही. आपण भावाला म्हणतो नाही माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच नाही. सोपं आहे ना, असंच बोलतो ना आपण, हो की नाही? पण प्रभू काय म्हणतो, तुला असं आठवतं की माझ्या भावाच्या मनात माझ्या विरुद्ध काहीतरी आहे, तुला समजतं, तर तू काय कर, तर तू आपले दान तेथे वेदीपुढे ठेव. हां, आणि जा पहिल्याने आपल्या भावाशी समेट कर. यश. त्याच्या मनात काय असेल की नसेल, पण तुला वाटतं त्याच्या मनात आहे. एक भाऊ आहे माझा इथे, मनोज उभा राहा रे. उदाहरण तुम्हाला अगदी लहान मुलाला पटवून सांगावं असं सांगतो. हा भाऊ आहे मनोज. मला वाटतं की ह्याच्या मनात काहीतरी आहे माझ्याविषयी. त्याला नाही वाटत काहीच आहे, तो आपला व्यवस्थित आहे, त्याच्या मनात काय नाही, त्याचं मन स्वच्छ आहे, शुद्ध आहे. पण माझं मन मला अडखळण आहे, माझं मन मला अडखळण नाही. ते सांगतो की ह्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे, ह्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे, ह्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे. माझ्या मनाला टोचणी लागली आहे, त्याला काहीच नाही, तो बिचारा निर्मळ आहे. आता माझं कर्तव्य आहे की मी जाऊन त्याला विचारावं, भावा माझं काही चुकलं का रे, माझं काही चुकलं का, तुझ्या मनात काही आहे का माझ्याविषयी? तो नाहीच म्हणणार, 100% नाही म्हणणार, कारण त्याच्या मनात काहीच नाही आहे. माझ्या मनात आहे. म्हणून मला त्याला विचारायचं आहे, भावा माझं काही चुकलं का रे? माझं मन मला खातं की तुझ्या मनात काहीतरी आहे. मग तो म्हणेल असेल तर हो आहे, माझ्या मनात आहे, किंवा नाही म्हणेल नाही माझ्या मनात काहीच नाही. पण तू सुटलास, तू सुटला. आणि मग तू ये आणि मग काय कर, आपली भक्ती, आपलं दान प्रभूला अर्पण कर. तोपर्यंत तुझं दान मंजूर होणार, देवाला पोचणार नाही. तुला वाटतं म्हणून जा, तुला वाटतं म्हणून जा. माझे कोणीतरी 50 रुपये घेतले, तो विसरून गेला, पण मला वाटतं यानं माझे 50 रुपये घेतले ते अजून दिलेच नाही, आणि माझे 100 रुपये घेतले, काय असेल ते, अजून दिलंच नाही. मग मनात कोणाच्या आहे, त्याच्या का माझ्या? मनात कोणाची आहे? माझ्या. मग मला केलं पाहिजे जाऊन पहिलं, बाबा अरे तू माझे 50 रुपये घेतले ते दिलं नाही रे, अरे मला झोप नाही येत. येईल का झोप अशा माणसाला? नाही येत ना. जाऊन त्याला सांगा, ठीक आहे. तो म्हणेल मी देईन ना, मी विसरलो रे, अरे मला माहितीच नाही. बऱ्याच वेळेला आपण विसरतो ना. मी तो सांगेल अरे मला माहितीच नाही, मी तुला कधी दिले होते? अरे तेव्हा दिले होते तू, मी तुला देईन. आता आपल्या शेजारची बायकांना जास्त अनुभव येतात. शेजारची बाई कधीतरी तेल मागायला येते, बाई तेल दे ना का थोडा, बाई थोडा तेल दे ना, नाही तर थोडा मीठ, नाही तर थोडं काहीतरी मागतेस ना. असं कुठलंच घर नाही की ज्याच्या घरात सगळ्या वस्तू भरलेल्या आहेत. आपण गरीब लोक,
काही ना काही कमी आहेच आपल्या घरात. मग आपण काय करतो, शेजारच्याकडे जाऊन मागतो, ती देते, आपण विसरतो. ती नाही विसरत, देणारी घेणारा विसरतो. देणारा विसरतो का? अरे नीट सांगा. नाही विसरत. मग आता दोघं जण मंदिरात आलेत आणि त्या बाईला माहिती आहे की हिने माझ्या घेतलेत आणि परत नाही दिलेत. आता हिच्या मनामध्ये कुटकुर आहे, घेतली ती आपली सुखी आहे, पण हिच्या मनामध्ये कुरकुर आहे, आणि हिनं मला परत नाही दिलं, माझं तेल नाही परत दिलं, माझा पीठ नाही परत दिला, माझा मीठ नाही परत दिलं, माझी साखर नाही परत दिली. काय काय असतंच ना. मग आता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? ती तर विसरली समजा, पण तू नाही विसरली. मग दोषी कोण, ती का तू? तू विसरली नाही देऊन. मग बाई तुला मंदिरामध्ये भेटेल, ती सांग, बाई माझी साखर नाही दिली ती. बघ ना, माझं मन मला खातंय ना. नाही का तुझ्याकडे, मी तुला माफ करते, तू पण मला माफ कर, चल. ती म्हणेल कधी देते देते देते, आणून देते, घाबरू नको देते. तिला वाईट वाटेल, पण तू सुटली. तिनं नाही दिलं, ती अडकली. आपल्याला सुटायचा का अडकायचा? सुटायचं आहे. तर म्हणून तुझ्या मनात जर काही आहे तर तू काय कर, समेट कर. जाऊन सांग की बाबा माझ्या मनात असं असं आहे, तू मला असं असं बोलला होता, तू विसरला पण मी नाही विसरली. आपल्याला कोणतरी काहीतरी बोलतं ना रागात, आपण विसरतो का? नाही. अपमान माणूस विसरत नाही. आणि मनामध्ये आपण काय धरून ठेवतो, तिच्याविषयी त्याच्याविषयी अडी धरून ठेवतो. एवढं टाईम तुला मी दाखवीन बरोबर, थांबतो. काय दाखवणार आपण त्याला? प्रभू म्हणे तुझं मन बिघडलेलं आहे, मी तुला दाखवीन. तर आज काय करा, जर कोणाच्या विषयी तुमच्या मनात काय आहे असेल, आजच भेटा. आजच भेटा. दोन्ही हाताने हात धरा, पक्का दाबा. मी कसा दाबतो माहिती आहे ना? हां, तसा. कशासाठी? बाई मला माफ कर ग, मी चुकलो असेल, मी काही तुझ्या विरुद्ध केलं असेल, तुझ्या मनात कदाचित काहीतरी माझ्याविषयी असेल, मला माफ कर. आज एकमेकांना क्षमा करायची आहे. आणि प्रभूनं काय म्हटलं, तुम्ही जर तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही तर देव तुमच्याही अपराधाची क्षमा करणार नाही. पहिली आत्म्याचं पहिलं फळ म्हणजे क्षमा. आत्म्याचं पहिलं फळ म्हणजे काय? क्षमा. क्षमा क्षमा. क्षमेशिवाय आपल्याला पुढे जाता येत. आपणच आपल्याला अडखळण ठरतो. आपण, दुसरं आपल्याला कोणी अडवत नाही. आपलीच वृत्ती, आपलाच स्वभाव आपल्याला अडखळवितो. आता आपण कुठे येतो? हे काय आहे? हे कोणाचं घर आहे? माझं आहे का? हे घर कोणाचं आहे? देवाचं आहे. बरोबर आहे ना? प्रकाशचं आहे का? प्रकाशने बांधलं आहे का? मी बांधलं आहे का? विनोदनं बांधलं आहे का? नाही. आम्ही सर्वांनी हातभार लावले प्रभूच्या घराला. सर्वांनी लावले ना? घमेली वाहिली का नाही वाहिली? वाहिली ना? माल कालवला का नाही? कालवला ना? झाडू मारला का नाही? मारला ना? कोणासाठी? देवाच्या घरासाठी. बरोबर आहे. मग हे घर कोणाचं? मग वाचा आता पहिला तिमोथी, पहिला तिमोथी 3रा अध्याय 15वं वचन. पान नंबर 1437. पहिला तिमोथी 3रा अध्याय 15वं वचन. पान नंबर 1437. तरी मला उशीर लागल्यास देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी, जी खरेपणाचा खांब व आधार आहे.
आपल्या हृदयावर नीट लिहून ठेवा आणि कधीच विसरू नका, कधीच विसरू नका. मुलाला विसरा, बायकोला विसरा, सगळं विसरा, हे विसरू नका. परत वाच. तरी मला उशीर लागल्यास देवाचं घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी. जिवंत देवाची मंडळी. देवाचं घर हे म्हणजे काय? जिवंत देवाची मंडळी, जिवंत देवाची मंडळी, जी खरेपणाचा खांब. खरेपणाचा खांब. इथे खोटेपण नाही, म्हणून कोणीही खोटेपण आणू नये या घरात. खरं जे खरं तेच आणायचं आहे घरामध्ये. खरेपणाचा खांब व आधार आहे. आधार. ही मंडळी, हे घर सगळ्या गावाचा आधार आहे. आमेन. आमेन. आणि खांब कोण आहात? तुम्ही. आमेन. या खांबाखाली हे घर उभं राहील. आमेन. आणि या खांबामुळे हे घर टिकेल. आणि घर टिकेल तर हजारो लोक आधार घ्यायला येतील. आमेन. आमेन. हालेलुया. हे पक्क लक्षात ठेवा. परत वाचा, लिहून ठेवा. तरी मला उशीर लागल्यास. आता बघा, गेल्याच्या रविवारी आम्हाला उशीर लागला. 11:30 वाजता पोचलो. कदाचित पोचलो पण नसतो, काय सांगावं. असाच देवाचा सेवक म्हणतो, मला उशीर लागल्यास तू आपलं काम कर. आमेन. आमच्याकडे बघू नको. ती वसईतून येतील आणि आम्हाला सांगतील. विश्वास ठेवू नका, ती येतीलच. असं कशावरून नाही आले मग? म्हणून तो म्हणतो की मला उशीर लागल्यास तर तू काय कर? देवाचं घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी. जिवंत देवाची मंडळी, जी खरेपणाचा खांब. खरेपणाचा खांब व आधार आहे. त्या देवाच्या घरात तुला कसं वागलं पाहिजे. येस, त्या तुला प्रत्येकाला. ऐकताय ना तुम्ही? होय. ही जबाबदारी कोणावर दिलेली आहे? प्रत्येकाची. कोणावर दिलेली आहे? प्रत्येकावर दिलेली आहे. मला उशीर लागल्यास हे देवाचं घर, ह्यात कसं वागायचं हे तुला समजलं पाहिजे. आमेन. भांडण करून चालेल? कोणाला मन दुखवून चालेल? कोणाचा अपमान करून चालेल? नाही चालणार. काय करून चालेल? प्रेम. माझ्या ताई, माझ्या भावा. नारायण वामन टिळक एवढा संत माणूस काय म्हणतो? पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा. मी अजून कमी आहे. मी अजून, उणा म्हणजे कमी. एवढी मोठी बाटली पण पाणी उडूसच खाली तळाला. पुष्कळ उणा. दिसतो एवढा मोठा पण आहे किती? पुष्कळ अजूनही उणा प्रभू मी. तो प्रभूशी प्रार्थना करतो, मी उणा. आणि पुढे काय म्हणतो? खंडीतून रती नाही फेडिले, बंधू भगिनीच्या ऋण. त्याला जाणीव झाली की माझ्या भावाचं कर्ज माझ्यावर आहे. त्याने रुपये नाही घेतले कोणाचे, पण त्यांच्या प्रेमाचं कर्ज आहे. त्याच्यासाठी त्यांनी रात्रंदिवस बंधू बहिणींनी प्रार्थना केलेल्या आहेत. हे मोठं ओझं त्याच्यावरती आहे. खंडीतून, खंडी माहिती आहे ना? खंडीवर भात. आणि रत्ती म्हणजे एवढं. रत्ती म्हणजे एवढं. खंडी म्हणजे त्या खंडीतून मी भावांचं प्रेम एवढं पण फेडलं नाही अजून. मी पुष्कळ अजूनही उणा. तुझा ऋणी तर सदाच राहीन हे पतित पावनारे. तुझा ऋणी तर मी आयुष्यभर आहे. मेलो तरी तुझाच ऋणी आहे. तुझ्या कर्जाखालीच आहे. पण माझ्या भावांचं आणि बहिणींचं कर्ज माझ्यावरती एवढं आहे. त्यांनी मला एवढं प्रेम दिलं आहे की मी ते कसं फेडू. भांडणाची गोष्टच दूर. त्याच्या हृदयामध्ये आपल्या भावाविषयीचं कपट एवढंसं सुद्धा दूर. तो म्हणतो, अरे माझ्या भावांचं एवढं कर्ज माझ्यावर आहे. त्यांनी मला एवढं प्रेम दिले, माझ्यासाठी प्रार्थना केल्या आहेत, मला उभं केलं आहे. टाकाऊ मी होतो, गटारात पडलेला होतो, लोळत होतो. माझ्या घरी माझे भाऊ आले, मला त्यांनी सांभाळलं, मला त्यांनी आधार दिला, मला त्यांनी मार्गदर्शन केलं, वचनातून त्यांनी मला शिकवलं. घरी आले माझ्या. मी टाकाऊ, मी दारुड्या, मी पापी, मी. आपल्यालाही जाणीव पाहिजे, कोणीतरी मला तारण देण्यासाठी,
मला सुखी करण्यासाठी माझे भाऊ, माझ्या बहिणी माझ्या घरी रात्रंदिवस आल्या. मी जेव्हा संकटात होतो तेव्हा मला एकटं सोडलं नाही. मी मरत होतो तेव्हा भावाने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मी बरी झाली. हालेलुया. मग कसं फेडायचं? भांडणं करून? देवाच्या घरामध्ये असं वागता येईल आपल्याला? एकमेकांविषयी फुगा करता येईल? फुगा माहिती आहे ना, फुगा हो की नाही? माणूस फुगतो ना. मागे पण मी सांगितले तुम्हाला अनेक वेळेला. खमीराविषयी बोललो, फुग्याविषयी बोललो, खूप काही गोष्टी. ही गोष्ट काही नवीन नाही, मी नेहमी सांगत आलो. पण सैतान आपलं काम सोडत नाही. आता साथ कोणाची द्यायची? सैतानाची द्यायची का देवाची द्यायची? कशी कशी देवाची साथ कशी द्यायची? भावानं भावाला मिठी मारून, बहिणीनं बहिणीला मिठी मारून, ताई ग मी तुझ्यावर फार प्रेम करा. भाऊ म्हणेल दादा र मी तुझ्यावरती फार प्रेम करा. बरोबर आहे. हे कर्जातून सुटका करण्याचा मार्ग. हालेलुया, हालेलुया. जमेल जमेल. हे देवाचं काम. सैतानाचं काम काय? तिच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध एकमेकांना फुगवणं हे कोणाचं काम? सैतानाचं काम. मंदिरामध्ये भांडण करणं हे कोणाचं काम? कोणाचं काम? देवाचे लोक करतील. मग आम्ही कोणाचे आहोत? मग करतील असं? जो करतो तो कोणाचा? जो भांडण करतो तो कोणाचा? मोठ्यानं सांगा. मी कोणाचा? सैतानाचा. हॅलो, आम्ही देवाचे लोक आहोत. हालेलुया. बघा या तलासरीतल्या हजारो लाखो ना लोकांमधून आम्हाला निवडून आणलं मंदिरात. निवडून आणलं मंदिरात. त्यांची भेट घेतली का? नाही. तुमची कशाला घेतली? कारण तुम्हाला देवानं निवडलं. भांडण करायला निवडलं? दारू प्यायला निवडलं? नाही नाही नाही. तुम्ही शेत लावलं ना, लावलं ना, मेहनत घेतली ना की नाही? आणि त्या शेत त्याला पीकच नाही आलं तर काय कराल? काय कराल? तुम्हाला पाखं माहिती आहे ना? पाखं ही आमच्याकडचा शब्द आहे. पाखं म्हणजे पोकळ. तुमच्यात काय आहे? पराग. तसं सगळं निघालं शेत तर काय कराल? काय कराल? त्याचप्रमाणे प्रभू येशू एका झाडाकडे फळ पाहायला आला. काय पाहायला आला? फळ. आपण जातो ना शेतात, निसवलं का नाही? पोटरं धरलं का नाही? हां, जातो ना. कीड पडली तर काय करतो? औषध मारतो ना, का नाही? फळ पाहायला जातो ना. शेत पिकला का नाही पाहायला जातो ना. तसंच प्रभू एका झाडाकडे, कसलं झाड होतं ते? अंजिराचं झाड होतं. त्या झाडाकडे प्रभूला भूक लागली होती आणि प्रभू त्या झाडाकडं काय पाहायला आला? फळ. आणि त्या झाडावर काय होतं का? काय होतं? पाला. काय होतं? पाला. फळ नव्हतं त्याला. का नव्हतं फळ? कारण तो फळ देण्याचा हंगाम नव्हता. आता आंब्याला आंबे आहेत का? नाही, कारण तो वेळ नाही ती आंब्याची. बरोबर. पण माणसाला फळ देण्याचा हंगाम आहे का? मे महिन्यातच मी फळ देईन असं आहे का? नक्की हो का? डिसेंबर महिन्यात फळ देईन असं आहे का? नाही. ही जी झाडं आहेत, ही जी झाडं देवानं लावलेली. आपण कोण आहोत? देवाच्या बागेतली झाडं. त्याला 12 महिने फळ येतात.
रात्रंदिवस त्याच्यावर फळं असतात. कोणती फळं? प्रीती, आनंद, आत्म्याची फळं, शांती, दया, क्षमा, अन्यभाषा, प्रार्थना, ही सगळी फळं आहेत. आणि ज्या झाडाला फळ नाही त्याला काय करतात? कुऱ्हाड कुठे ठेवली? मुळाशी. जे झाड फळ देत नाही ते कापून कुठे टाकलं जातं? इस्तूमध्ये, नाही का, विस्तवामध्ये. देवाचा विस्तव कोणता आहे? नरक. हा विस्तव इकडचा विझेल, सकाळी पेटवला तर 2 तासामध्ये विझेल, पण तिकडचा विझणार नाही. मग आपण कुठं जाऊ? आपल्याला फळं हवीत. आमेन. शेतानं जर पीक दिलं नाही, निसवलं नाही, पिकलं नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. जे हे शेत आहे त्या शेतानं जर फळ दिलं नाही, शांती, प्रीती, प्रेम हे जर दिलं नाही, तर कुऱ्हाड कुठे ठेवलेली आहे? मुळाशी. हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, बरोबर ना? मग काय करावं लागेल? आपल्याला फळं द्यायची आहेत. कुठून सुरुवात करायची? स्वतःपासून. बरोबर आहे. कोणाशी भांडण आहे? तुमच्या मनात कोणाविषयी भांडण आहे? हातवर कराल का? तुमच्या मनात कोणाविषयी भांडण आहे का? जर माहिती असून हातवर करणार नाही तर कुऱ्हाड. कारण तुम्ही खोटं बोलता. तुम्हाला माहिती आहे कोणाबरोबर आहे ते, हो की नाही? आज काय करायचं? आज काय करायचं? कोणी सांगितलं करायला? देवानं. बरोबर आहे. तुम्हाला देवानं कशाला बोलवलं? पाला द्यायला का फळ द्यायला? हा पाला बघा केवढा, फळ नाही. झाडाला नुसता पाला, हिरवा गार भरपूर. कारण काय झालं? देवानं भरपूर दिलं, खत पक्क दिलं, युरिया पक्का मारलाय, हिरवागार. युरिया मारला का काय होते? मारता की नाही रे? खातर काय म्हणतात? खतरा. खतरास. देवानं आम्हाला केवढं दिलं बघा. शांती दिली, कृपा दिली, भांडणं गेली, आरोग्य दिलं, प्रेम दिलं. आता ते प्रेम जे देवानं दिलं ते आपल्याला एकमेकांना द्यायचं. हॅलो, नका देऊ. माझं काय जाणार? जाईल कोणाचं? हॅलो, तुमचं. देवानं सांगितलं फळ दे, नाही दिलं, झाडं वाळून गेलं. देवानं शाप दिला. काय दिलं? शाप दिला. काय म्हटलं? या पुढे तुला फळ नाही आहे वो. संपलं. झाड दुसऱ्या दिवशी येऊन बघतात तर आपल्याला काय करायचं आहे? नाही तर काय होईल? मग काय करतील? लाकडं फोडतील. कुठं घालतील? चुलीत. हालेलुया. तुम्ही कशासाठी? चुलीत घालण्यासाठी? हॅलो, काय रे? नाही ना? नाही ना? आज प्रथम बाहेर, या मंदिरातून बाहेर पडण्याच्या आधी कोणाच्या विरुद्ध तुमच्या मनात जर काही असेल आणि तुम्हाला वाटतं की हा भाऊ माझ्याशी बोलत नाही, वाटतं ना? वाटतं ना, हा भाऊ माझ्याशी बोलत नाही. मला वाटतं भगत दादा माझ्याशी बोलत नाही. मी म्हटलं, भगत दादा काय रे दादा, काय केलं मी? मला क्षमा कर. आताच बोलले, विचारता ना, ते काहीच बसलं. भगत दादा हां, नको रे दादा. मी म्हणाला, नको रे दादा, मला तुझी फार गरज आहे, फार गरज आहे. तुझ्याशिवाय मला जगता नाही येणार. माझ्या लेकरांना कोण सांभाळेल? कोण राखण करेल दारात बसून भगत दादाशिवाय? तलवार घेऊन कोण उभा राहील पुढे पेटा बांधून? हालेलुया. मग भगत दादा कमजोर होऊन आपल्याला चालेल का?
नाही चालणार, अजिबात नाही चालणार. दांडेकर दादा कमजोर होऊन चालेल का? नाही चालणार. विनोद दादा कमजोर होऊन चालेल का? नाही चालणार. कोण सांभाळेल मंडळीला? कोण सांभाळेल? हां, प्रकाश दादा कमजोर होऊन चालेल का? नाही चालणार, अजिबात नाही चालणार. कारण देवानं ते मंडळीच्या रक्षणासाठी नेमलेले पहारेकरी आहेत. हालेलुया, हालेलुया. पहा, आणि तुमची गरज आहे, त्यांना तुमची गरज आहे. तो एक गोष्ट सांगतो, माझा विषय नाहीच आहे आजचा, परंतु जे प्रभू, मी नाही बोलत बाबांनो, प्लीज मी नाही बोलत. मी एक वाजणारा टेप रेकॉर्डर आहे. माहिती आहे का टेप रेकॉर्डर? बरोबर ना? वाजणारा आहे फक्त. तो जे घालतो ते वाजतं. माझं काहीही कधीच नव्हतं, आजही नाही, उद्याही नसेल. जे देवानं तुम्हाला बोलायला सांगितलं ते मी बोलतो. हे तुम्हाला सांगतो, नीट ऐका. मोजेस माहिती आहे, पहिला पाळक मंडळीचा. त्या मोजेसद्वारे देवानं त्या लोकांना सैतानाच्या हातातून, फारोच्या कब्जातून, त्या घाणीतून, त्या कष्टातून, त्या दारूतून, पापातून बाहेर काढलं. देवानं स्वतः काढलं का? नाही. देवानं माणूस उभा केला. स्वतः नाही. देवाला शक्ती नाही, स्वतः नाही काढू शकत, बरोबर ना? पण देव तसं नाही करत. तो त्याच्या माणसाला उभं करतो आणि म्हणतो, माझ्या वतीनं तू बोल, तू माझं मुख हो. आणि जेव्हा मोजेस थकला, पहिला सेवक, पहिला पाळक जेव्हा थकला, त्याचे हात जोपर्यंत वर होते तोपर्यंत मंडळीला विजय होता. बरोबर का? समजून घ्या, शिकून घ्या. जोपर्यंत त्या मोजेसचे, त्या देवाच्या सेवकाचे हात वर होते तोपर्यंत मंडळीला विजय मिळत होता. सैतानाचं काहीच चालत नव्हतं. पण जेव्हा त्याचे हात थकायचे, तेव्हा ते खाली पडायचे, तेव्हा मंडळी हरायची. मंडळी हरायची, त्यांना विजय मिळत नसे. मग त्याच्या हाताला टेका दिला दोघांनी, उचलून ठेवले. बाबा तू नको थकूस, आम्ही तुला टेका देतो. आणि जोपर्यंत मोजेसचे हात वर होते तोपर्यंत मंडळी पुढे आणि पुढे, पुढे आणि पुढे जात राहिली. आमेन. आज तेच आपल्यासाठी लिहून ठेवले. तुमच्याकडे, तुमच्यामध्ये जे देवाचे सेवक देवानं उभे केलेले आहेत, त्यांचे हात ढिले पडू देऊ नका. तुम्ही त्यांच्यावर रागवाल, तुम्ही त्यांची निंदा कराल, काय होईल? काय होईल? तो दुःखात जाईल, खेदात जाईल. आणि त्यानं खेदानं करू नये, दुःखानं करू नये असं लिहिलं आहे ना. खेदानं केलं तर काय होईल? तुम्हाला हितकारक होणार नाही. अरे तोही माणूस आहे, तो काय देव आहे का? तो चुकेल, चुकेलच ना. कोण माणूस आहे की जो चुकत नाही? तो चुकेल. मग आपलं कर्तव्य काय? म्हणावं, दादा र, माझं काही चुकलं का र, मला क्षमा कर ना. तू मला जर क्षमा केली नाही तर मी अडकणार. काय सांगा? तू जर मला क्षमा केली नाही तर मी अडकणार, माझ्या घरावर संकट येणार. कारण तुझ्यामुळे, तुझ्या प्रार्थनेमुळे मी, माझ्या भोवती जे देवाचं कुंपण होतं ते आता निघून गेलं. तू नाराज झालास, तू दुःखी झालास, म्हणून जे माझ्यावर देवाचे आशीर्वाद होते ते काय झाले? निघून गेले. दादा नको, दादा नको, दादा नको, मला क्षमा कर, मला समजत नाही, माझ्यासाठी प्रार्थना कर, माझ्यासाठी प्रार्थना कर, होऊ दे. दुसरी गोष्ट सांगू का? प्रभू येशू आणि पेत्र, गोष्ट ऐकायला आवडते ना. प्रभू येशू आणि पेत्र. प्रभू येशूला वधस्तंभावर ठार मारणार होते आणि प्रभूला ते माहीत आहे. प्रभू काय म्हणाला?
मला मरावं लागणार आहे, मला शत्रू मारणार आहे. प्रभूनं मरावं ही कोणाची इच्छा होती? पित्याची. का? नाही तर आम्हाला सुटका नव्हती. एक रक्त पाहिजे होतं आमच्या पापाला धुवायला. वासरं आणि बकरं याच्या रक्तानं आमच्या बापजाद्यापासून जी पापं केली त्याची क्षमा होणार नव्हती. पण देवपुत्राचं रक्तच एकमात्र असं होतं की त्यानं जे सांडलं, त्याने जर आमचं मरण स्वतःवर घेतलं तर आम्हाला जीवन मिळणार होतं. हालेलुया. म्हणून ते करणं आणि ते करण्यासाठी बापाची इच्छा पूर्ण करावी, स्वतःचं बलिदान द्यावं, क्रूस खांबावरती भयानक मरणानं मरावं, म्हणून प्रभू स्वतःच्या इच्छेनं जगात आला. त्याला कोणी जबरदस्तीनं पाठवलं का? नाही. तो म्हणाला मी जातो, मी जातो स्वतः मरायला. कोणासाठी? तीच बुद्धी आमच्यामध्ये पाहिजे. जर माझ्या गुरुनं ते केलं ते मला पण ते केलं पाहिजे. मी पण माझ्या लोकांसाठी मरायला तयार आहे, मारायला नाही. कशासाठी? मरायला. कारण जे गुरुनं केलं तेच पिता काय, येशू काय म्हणाला? जे बाप करतो तेच मी पाहतो आणि तेच मी करतो. मग आम्ही काय केलं पाहिजे? जे माझा गुरु येशू करतो, इतरांसाठी सर्वांसाठी मरायला तयार आहे, मी पण तयार आहे. आपण फक्त सुख मागतो, दुःखाचा वाटा फक्त प्रभूनच घ्यायचा, आपण नाही घ्यायचा. हॅलो, आत्ता मुद्द्याकडे येऊ. पेत्र काय म्हणाला? प्रभू, मी तुला कधीच मरू देणार नाही. का म्हणाला पेत्र असं? कारण पेत्राचं प्रभूवरती खूप प्रेम होतं, पण देवाची योजना त्याला माहीत नव्हती. पण त्याच्यामधून मरू नये, हा मरू नये अशी कोणाची इच्छा होती? सैतानाची इच्छा होती की हा जर मेला तर माझं डोकं फोडेल. एकच माझं डोकं फोडण्याला एकच शक्ती आहे, प्रभूचं मरण, वधस्तंभावरचं मरण माझं डोकं ठेचेल. सैतानाला पूर्ण माहिती आहे. म्हणून तो पेत्राचा ताबा घेतो आणि पेत्राच्या मुखातून बोलतो, प्रभू, मी तुला कधीच मरू देणार नाही. प्रभूला माहिती आहे कोण बोलत आहे. प्रभूला माहिती आहे कोण बोलत आहे. प्रभूला माहिती आहे हा पेत्र बोलत नाही आहे. प्रभूला माहिती आहे हा पेत्र बोलत नाही. ह्याच्यामध्ये कोण आहे? सैतान आहे. आणि आपला पण तसाच सैतान ताबा घेतो आणि तो बोलतो. आपल्याला कळत पण नाही आपल्यातून कोण बोलतो. आणि देवाच्या योजनेला तो आडवा येतो. इथे सैतान पेत्रामधून बोलला, मी तुला मरू देणार नाही. मी, तू काय देव आहेस? कोण आहेस तू? देवपुत्र ज्या कामासाठी आलेला आहे ते मी होऊ देणार नाही असं म्हणणारा तू कोण? सैतान. म्हणून सैतानाला कोणाला धमकावलं? आपल्या प्रभूनं कोणाला धमकावलं? काय म्हणाला प्रभू? अरे सैताना, चालता हो. धमकावलं त्याला. बोलला कोणाला? पेत्राला. बरोबर आहे. त्यावेळेला पेत्राचं एवढ्या लोकांमध्ये प्रभू मला सैतान म्हणाला, मला प्रभू सैतान म्हणाला. मी ह्याच्याबरोबर सगळं सोडलं, बायको सोडली, सगळं सोडलं, ह्याच्याबरोबर चाललो, मला सैतान बोलला. काय समजतं स्वतःला? असं झालं. मग आमचा भाऊ आम्हाला काहीतरी बोलतो तेव्हा आम्ही कसे वागतो? आम्ही कसे वागतो, कसं बोलतो? आमची बहीण आम्हाला काहीतरी रागारागात बोलते, देवाचे सेवक आम्हाला रागारागात काहीतरी बोलतात, तेव्हा आम्ही कसं त्यांना रिप्लाय देतो? कसं? पेत्रांना दिला तसं. पेत्रानं काय केलं? एवढ्या लोकांमध्ये एवढा मोठा अपमान सहन करून पेत्रानं काय केलं? पेत्र शांत राहिला. आणि मग प्रभू म्हणाला, या खडकावर मी माझी मंडळी बांधेन. आमेन. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. नुसतं वाचत पुढे पुढे जाऊ नका. त्याच्यामधलं रहस्य हे समजून घ्या. आणि म्हणून पेत्र म्हणा, कारण त्याच्या आधी
सन्मानाच्या आधी नम्रता असते. पेत्राला जो सर्वोच्च सन्मान मिळाला त्याच्या आधी नम्र झाला. इतकी निंदा सहन करून सर्वांच्या समोर सैताना, आता मी जर तुमच्यापैकी कोणा एकाला म्हटलं अरे सैताना चालता हो, तर काय कराल तुम्ही? काय कराल तुम्ही? सांगा ना, काय कराल तुम्ही? शिव्या मारत निघून जाल, परत कधीच येणार नाही. पेत्रानं काय केलं? नम्रता. आमेन, हालेलुया. देवाच्या घरामध्ये असं वागायचं आहे. आमेन. देवाच्या घरामध्ये असं वागायचं आहे. सैतान येईल, तो येणार, तो परीक्षा घेणार, पण जो टिकेल, शेवटपर्यंत टिकेल, तो तारला जाईल ना. असंच आहे ना. बघा हो, मी सांगितलं आहे उद्या मी नसेन, मग तुम्ही आठवाल आणि रडाल. जेव्हा संकट येईल, जेव्हा भांडण येईल, जेव्हा तुमचं पडणं होईल, तुम्ही देवाचं न ऐकल्यामुळे रडायची पाळी येईल आणि मी नसेन तुम्हाला बोध करायला, तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल. मग काय कराल? हॅलो, मग काय कराल? आज ह्या गोष्टी आपल्या मनावर ठासवून ठेवा. हे जिवंत देवाचं घर, यात कसं वागलं पाहिजे प्रभू आपल्याला शिकवित आहे. आणि मला वाटतं मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो ना. आमेन. वसईतल्या लोकांना जसं शिकवतं तसं मी नाही तुम्हाला शिकवत, कारण तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही. म्हणून मी तुम्हाला दूधच पाजलं आजपर्यंत, आजही दूधच पाजत आहे, नीट शिकवित आहे. प्रियानो, आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि आपण पुढं आपण जात जाऊ. एकमेकांचा हात सोडायचा नाही. तुम्हाला वाटतं की हिच्या मनात ह्याच्या मनात माझ्याविषयी वाईट आहे, जा हात धरा, पक्का सोडूच नका. हे तुमचं काम आहे. जर तुम्हाला वाटतं हिच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे, तर तिचा जाऊन हात धरा आणि मला, बाई मी तुझ्यावर फार प्रेम कर. बस, सैतान पळाला म्हणून समजा. आता सैतानाला पळवायचा का ठेवायचा तुमच्या हातात आहे. मी सांगितलं बाबा. हालेलुया, हालेलुया. मी सांगितलं. सांगा, सैतानाला ठेवायचा का पळवायचा? पळवायचा ना. उगाच नाही पळणार. त्याला चांगलंच कानपिळायला लागेल त्याचा. जेव्हा जी आपल्याबरोबर भांडण केलेलं आहे, किंवा तो किंवा ती, तर त्याला जाऊन तुम्ही जेव्हा त्याचा हात धरून म्हणाल, भावा मी तुझ्यावर फार प्रेम केलं, कोण पळेल? भाऊ पळेल का सैतान पळेल? हां, भावाला नका पळवू, सैतानाला पळवा. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. पहा, हे मंडळी त्याचं घर आहे. आणि प्रभूनं म्हटलं, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमलेत, तिथे मी हजर आहे. आता एवढे लोक जमले, दोघं तिघच नाही, तर प्रभू कुठे आहे? आपल्यामध्ये आहे. तर प्रभूला दाखवा, प्रभू तुझ्या आज्ञेप्रमाणे मी करतो. वचन वाचणारा उपयोगाचा नाही आहे, तो वचन आचरणारा उपयोगाचा आहे. हालेलुया, हालेलुया. वचन आचरणारा उपयोगाचा आहे. कोणाचंही मन कटू असू नये. कोणाचंही मन कडू असू नये. अजिबात कडू करू नका मन, कारण तुमच्या मनामध्येच प्रभू राहतो. त्या कडूपणामध्ये प्रभू राहणार नाही. प्रभूला कसं अगदी आनंदी, गोड, शांत हवं. ज्याचं हृदय आनंदी आणि आशीर्वादित गोड आहे, जिथे प्रेम, दया, शांती, तिथे जिथे प्रेम, दया, शांती, तिथे देवाची वस्ती. लहानपणी आपण शिकलोत ना,
आणि आता तर अगदी जवळ आलो होतं आपण. वेळ फार कमी राहिला प्रभूच्या यायला. ज्या प्रभूनं ज्या सांगितल्या त्या सर्व घटना घडत आहेत. ती वेळ आता येत आहे जवळ आणि आपली तयारी नसेल तर मग कसं होईल? मग इथे येऊन काय उपयोग केला आपण? आपण जर जगाच्याच लोकासारखे वागू तर मग जग म्हणेल अरे हे तिथे प्रार्थनेला जातात, हे तर आमच्यापेक्षा वाईट आहेत. हां, कोणाची बदनामी होईल? प्रभूची बदनामी होईल. कारण आम्हाला त्याचं नाव ठेवलं आहे, आम्हाला प्रभूचं नाव ठेवलं आहे. आपण कोण आहोत? प्रभूची मुलं. मग मुलं कोणाचं नाव लावतो? बापाचं ना, का नाही लावत? हो की नाही? मग आम्ही जेव्हा वाईट करू तेव्हा कोणाचं नाव खराब होईल? बापाचं. ही माझी पोयरी, ही असं करते, हा माझा पोयरा असं करतो, जगामध्ये देवाच्या नावाची निंदा होईल. म्हणून इफिस्करासपत्रामध्ये, इफिस्करासपत्र 2 अध्याय 11 ते 22 पर्यंत वाचू. इफिस्करासपत्र 2 अध्याय 11 वचन, पान नंबर 1414, पान नंबर 1414, इफिस 2:11. यास्तव आठवण ठेवा की तुम्ही पूर्वी देहाने राष्ट्रांचे लोक होता. हाताने केलेल्या देहासंबंधींच्या सुनतेमुळे सुनती म्हटलेल्या लोकांकडून तुम्ही बेसुनती म्हटलेले असे होता. आणखी त्यावेळेस तुम्ही ख्रिस्तावरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आणि वचनाच्या करारांविषयी परके, आशा नसलेले व देवहीन असे जगात होता. आपण जगात कसे होतो? काही आशा होती का? नाही, काहीच आशा नव्हती आम्हाला. देवहीन, आम्हाला देवही नव्हता. होते ते दगड धोंडे, ते देव नव्हते. बरोबर आहे? असे आम्ही जगात होतो. पण पुढे वाच. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूत ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ केलेले आहात. पूर्वी आम्ही जे दूर होतो ते आता काय झालं? ख्रिस्ताच्या रक्तानं आम्हाला जवळ केलं, आम्हाला जवळ केलं. बरोबर आहे? आता जवळ राहायचं ख्रिस्ताच्या का दूर जायचं? जवळ राहायचं. बरोबर आहे? कसं जवळ राहता येईल? भावाबरोबर भांडण करून जवळ राहता येईल का ख्रिस्ताच्या? नाही, मुळीच नाही. बहिणीबरोबर भांडण करून, आईबरोबर भांडण करून, बापाबरोबर भांडण करून, अपमान करून आम्हाला ख्रिस्ताच्या जवळ जाता येईल का? नाही. ठरवा, आज ठरवा. उद्या कदाचित वेळ नसेल. वाच पुढे. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूत ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ केलेले आहात. जे तुम्ही दूर होता पहिले इथे येण्याच्या अगोदर, ते तुम्ही आता ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ केलेले आहात. आता मला दुसरी गोष्ट सांगा. आपण बाप्तिस्मा घेतला तेव्हा काय झालं? बाप जाद्यांपासून आपल्यावर जे पापाचे डाग होते ना, पाप बापानं केली होती ना, आजोबाच्या आजोबानं केली होती ना, मूर्तीपूजा, पाप, चोरी, व्यभिचार, नवल्या आणल्या होत्या. बापानं तर फार केलं होतं, बापाच्या बापानं तर फार केलं होतं. हे सगळे डाग घेऊन आपण जन्माला आलो. मग प्रभूनं काय केलं? बाप्तिस्म्याद्वारे आपली पाप धुतली. धुतलं. आणि मग काय केलं? त्याचं रक्त आणि मांस आम्हाला दिलं. आता आम्ही कोण झालो? प्रभू येशू झालो. कारण तेच रक्त आहे, तेच मांस आहे. आपलं जुनं ते सर्व होऊन गेलं. पहा, ते सर्व नवीन झालं. आता तुमच्यामध्ये कोण जगतो? का त्यानं रक्त आणि मांस आपल्याला खायला आणि प्यायला दिलं? की यापुढे तुम्ही नाही तर मी तुमच्यामध्ये जगतो हे तुम्हाला दिसावं. हालेलुया. का विसरतो आपण? यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. म्हणून त्यानं आपलं रक्त आणि मांस आपल्याला. आता माझ्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे? म्हणजे जे देवाचं तेच रक्त माझ्यामध्ये.
बरोबर आहे. मुलामध्ये कोणाचं रक्त असतं? बापाचं. आमच्यामध्ये कोणाचं रक्त आलं? बापाचं. मग ते रक्त पाप का करतं? हॅलो, मी नाही बोलत, पवित्र आत्मा तुम्हाशी बोलत आहे, म्हणत आहे, मुलांनो, तुम्ही स्वतःचे नाही, तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिरूप आहात. हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, नीट ऐकून घ्या, तुम्हाला सगळ्यांना समजलं तर किती बरं वाटेल. आदामाला प्रभूनं निर्माण केलं तेव्हा देव कुठे होता? हॅलो, आदामाला देवानं निर्माण केलं तेव्हा देव कुठे होता? आकाशात होता का आदामाच्या बरोबर होता? आदामाच्या बरोबर होता. राईट. त्याच्याबरोबर चालत होता, त्याच्याबरोबर फिरत होता. बरोबर आहे. संगती होती, फेलोशिप, संगती. देवाला एकटं राहायला आवडतं का? लक्षात घ्या, देवाला एकटं राहायला आवडत नाही. एकाकी न रमते म्हणून निर्माण केली मानव जाती, त्याला एकटं राहायला आवडत नाही. म्हणून त्यानं काय म्हटलं, त्याला सोबतीची गरज होती देवाला. हॅलो, किती कठीण, किती विचित्र आहे ना. देवाला सोबतीची गरज होती. हां, तुम्ही एकट्या राहू शकता? राहू शकता? नाही. तरुणपणामध्ये तुम्हाला मित्राची गरज असते, मोठे झाले तरी मित्राची गरज असते, फ्रेंडशिप असते, नाही का? आपण मित्रांबरोबर खेळतो, वाढतो, आपल्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगतो? मित्रांना सांगतो. पहिलं आईला, थोडे मोठे झाले का मग आईमध्ये आपलं, आई आणि बाबामध्ये आपलं मन रमत नाही. मग कुठे रमते? मित्रामध्ये. आणखीन थोडा मोठा झाला का मित्रामध्ये मन रमते का? नाही. मग कोण लागते? बायको. बरोबर आहे. मग बायकोला जीव कंटाळला तर मग मन कुठे रमतं? अरे काय, मुलामध्ये रमतो ना का नाही? एकटा राहू शकतो का माणूस? तसंच देव, तसंच देव. जे देवाला वाटतं तेच आम्हाला वाटतं, कारण आम्ही देवाचे प्रतिरूप, कार्बन कॉपी आहोत. पक्क लक्षात घ्या. मग देवानं माणसाला का निर्माण केलं? की त्याच्या संगतीमध्ये माणसानं राहावं म्हणून. दुसरा काहीही हेतू त्याचा नाही. माझ्या बरोबर राहायला त्याला कोणीतरी मित्र हवा होता. म्हणून प्रभू आपल्याला काय म्हणतो? मित्र ना. नावा टिळक, संत नावा टिळक काय म्हणाले? कोण मित्र? येशू. आणि येशूसारखा मित्र कोण आहे दुसरा? पण त्याने सगळं जग सोडलं, धर्म सोडला, सगळे भट ब्राह्मण सोडले. भटांनी ब्राह्मणांनी शेणं मारली त्याच्यावरती रस्त्यामध्ये, पण त्याला जो मित्र मिळाला होता त्याच्यापुढे त्याने जग तुच्छ मानलं. हालेलुया. आणि म्हणतं कोण मित्र? येशू. आणि आता परत मुद्द्याकडे या, नीट समजून घ्या. मी अगदी शांतपणे तुम्हाला सांगतो, देवाला मित्र हवा होता. कोण हवा होता? मित्र. मग त्याच्या हातानं मित्र बनवला, त्याच्या हातानं मित्र बनवला. कशासाठी? त्याच्याबरोबर राहण्यासाठी. बरोबर आहे. देव त्याच्याबरोबर राहत होता, फिरत होता, बोलत होता. त्याची गरज देवाला माहीत होती, म्हणून त्यानं त्याच्यासाठी जोडीदारीण बनवली. हो की नाही? पण देवानं त्याला सोडून दिलं होतं का? मग काय केलं? सैतानानं काय केलं? देव आणि मनुष्य याच्यामध्ये कोण आला? म्हणजे पाप, आज्ञाभंग झालं. जेव्हा त्यानं फळ खाल्लं, सांगितलं होतं हे फळ तू खाऊ नको रे बाबा, मी नाही तुझ्याबरोबर राहू शकणार. त्यानं सैतानाचं ऐकलं, बायकोचं ऐकलं, सैतानाचं ऐकलं, फळ खाल्लं आणि देव त्याला सोडून गेला. जेव्हा देव सोडून गेला तेव्हा ह्याला भीक मागायची पाळी आली. जेव्हा देव बरोबर होता तेव्हा हा भीक मागत होता का?
नाही, मस्त फळं खात होता, रेडी सगळं काही मस्त होतं, सगळं राजासारखा होता, राजवाड्यासारखा होता, मस्त होता नाही का. देव सोडून गेला पापामुळे आणि मग काय झालं, देवानं त्या बागेतून त्याला हाकलून दिलं. आता कष्ट करायची पाळी आली, शेती करायला लागला, ढेकळं फोडायला लागला, नांगरायला लागला. देव गेला सोडून. आता देवानं एवढ्या प्रेमानं बनवलेला मनुष्य जेव्हा दूर गेला तेव्हा त्यानं आपल्या एकुलत्या एका पुत्राला परत पाठवलं इथे. का? की माझ्या लोकांनी माझ्याशी मैत्री करावी. आदामानं जे घालवलं ते आम्ही मिळवावं. आदामानं जे घालवलं ते आम्ही मिळवावं म्हणून स्वतः देह धारण करून पृथ्वीवर आला आणि त्यानं आपलं रक्त आणि मांस आपल्यामध्ये घातलं. हालेलुया. आदामापेक्षा आम्ही अधिक भाग्यवान. आदामाच्या देहामध्ये प्रभूचं रक्त नव्हतं, पण आमच्या देहामध्ये प्रभूचं रक्त आहे. म्हणून जे भाग्य आदामाला मिळालं नाही ते आम्हाला मिळालं प्रभू येशूमुळे. मग आता मला सांगा, कोणाबरोबर चालायचं? कोण मित्र येशू आणि सहनकरी सोसाया? कोण दुःख आणि आम्हाला शक्ती देतो दुःख सहन करायला? म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, कारण तू माझा आहेस. जे रक्त माझ्यात आहे ते तुझ्यात आहे. प्रभूचं रक्त कुठे आहे आता? तुमच्यामध्ये. बाप्तिस्मा घेतला, प्रभू भोजन घेतलं, मग आता कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? ख्रिस्त. सांगा स्वतःला, मी ख्रिस्त आहे, मी ख्रिस्त आहे. म्हणून ख्रिस्ताचे गुण माझ्यामध्ये आहेत, म्हणून मी भांडण करू शकत नाही, मी कोणाचं वाईट करू शकत नाही, कारण मी ख्रिस्त आहे. मी मोबाईलमध्ये घाणेरड्या गोष्टी बघू शकत नाही, कारण मी ख्रिस्त आहे. हॅलो, बोला बोला बोला, कोण आहात तुम्ही? कोण आहेत तुम्ही? जर स्वतःला विसरलात तर सैतान तुम्हाला सांगेल तू मी आहेस, तुझ्यामध्ये मी आहे. पण त्याला सांगा नाही, तुला मी हाकलून लावलं आहे, आता माझ्यामध्ये ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. तुला मी हाकलून लावलं आहे, माझ्यामध्ये ख्रिस्त आहे. त्याचं रक्त माझ्यामध्ये आहे, त्याचं मांस माझ्यामध्ये आहे. आता मी नाही, मी मेलो. बाप्तिस्म्याच्या पाण्यात मी मेलो, मी जिवंत झालो. आता मी ख्रिस्त आहे. या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे, या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे तव सेवा हे मम अन्न, तव चिंतन हे मम शयन. या पुढे तव नामाचा जय घोष, हा माझा श्वासोश्वास. या पुढे ही दृष्टी जगाला विटली, तुझ्या पदी जडली. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा
प्रिय बंधू स्वामी राजा या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा या पुढे तव सेवा हे मम अन्न तुझसाठी गृहसुतदारा तुझसाठी सर्व पसारा या पुढे तुझसाठी वसती देही तुझसाठी दिशा ह्या दाही या पुढे हे सत्वर पिले घेई एवढे देई प्रभू तू माझा प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा या पुढे मम विचार तू मम उक्ती तू युक्ती भुक्ती मुक्ती या पुढे मी तू हा भेदच नुरला उरला तरी तो दिसण्याला या पुढे मी मुक्त सुखी मी शांत मी सदा स्वर्गात प्रभू तू माझा प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा या पुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी राजा या पुढे हाच विषय निश्चय करू यापुढे प्रभू तू माझा प्रिय बंधू स्वामी मित्र पिता माता सर्व काही तुझे हे अर्पिले घे. तो भक्त तो ब्राह्मण काय अर्पण करतो? नावा टिळक हे अर्पण करतोय प्रभूला. आम्ही काय अर्पण करतो? भांडण करतो का अर्पण प्रभूला? तो ब्राह्मण ज्याला सत्य समजलं 33 कोटी देव सोडून तो प्रभूच्या मागे आला. तो म्हणतो हे अर्पण करतो मी तुला, घे. एवढं दे. काय दे? गाडी दे, बंगला दे, सोनं दे, बायको दे, नवरा दे? नाही, एवढं दे. काय दे? प्रभू तू माझा. जर तू मला आहेस तर मला कसल्याही उत्तम गोष्टीची कोणी पडणार नाही. प्रथम तुम्ही स्वर्गीय संपत्ती मिळवायला झटा. ज्या वेळेला तुम्हाला प्रभू मिळाला त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती काही नाही. तोच पवित्र आत्मा, तोच पिता, तोच पुत्र, तुम्हाला स्वर्ग मिळाला. ॲमेन, ॲमेन. यासाठी आलात ना? यासाठी नसायला आलात?
तर या जगातल्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण ते मिळणार नाही. माणसानुसार जग गमावलं आणि आत्मा गमावला, ख्रिस्त गमावला, पिता गमावला, तर त्याला काय लाभ? सोनं द्यायला प्रभू आला आणि तुम्ही माती मागता, मातीमध्ये राबता आणि सोनं टाकून देता. दिवसभर कष्ट मातीत, सोनं टाकून देता. विचार करा. मी तुम्हाला विचार करायला लावतोय. विजलेली ज्योत मी पेटवतोय. पेटतील का आज तरी? हॅलो. अरे बाबा, पेटतील का ज्योती? विजलेले दिवे पेटतील का? पेटले तर तुमच्या घरात प्रकाश असेल, नाहीतर तुमच्या घरात सर्वदा अंधार असेल. ही ज्योत, ज्ञानाची ज्योत, आत्मज्योत पेटवून घ्या, पेटवून घ्या. आता तुम्ही प्रत्येकजण कोण आहात? ख्रिस्त. पक्क लक्षात ठेवा, लिहून ठेवा. तुम्ही कोण आहात? का ख्रिस्त आहात तुम्ही? कारण तुमच्यामध्ये प्रभूचं रक्त आणि मांस आलेलं आहे. ॲमेन. योग्य प्रकारे घेतलं असेल तर तुम्ही ख्रिस्त व्हाल. अयोग्य प्रकारे घेतलं असेल तर तुम्ही निजाल, म्हणजे मराल. बरोबर आहे? तर योग्य प्रकारे घेतलं म्हणजे मी आता कोण आहे? ख्रिस्त आहे. माझे डोळे कोणाचे आहेत? ख्रिस्ताचे आहेत. ते मुलीकडे कशा नजरेनं बघतील? बहीण ह्या नजरेनं बघतील. माझे डोळे कोणाचे आहेत? मुली म्हणतील ख्रिस्ताचे आहेत. मग ते मुलाकडे कोणत्या नजरेनं बघतील? ख्रिस्ताच्या. आता मला सांगा, तुमचं ज्याच्याशी वाकडं आहे तो कोण आहे? तुमचं ज्याच्याशी वाकडं आहे किंवा तुम्ही बोलत नाही त्याच्याबरोबर, तो कोण आहे? या मी तुम्हाला नीट सांगतो. प्रकाश. प्रकाश ये रे पुढं. हां, किसन ये पुढं. हा कोण आहे? बोला, हा कोण आहे? ख्रिस्त. बरोबर आहे, ख्रिस्त. जगातल्या ओळखीसाठी प्रकाश, पण देवातल्या आणि आत्म्यातल्या ओळखीसाठी कोण आहे? कारण त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं रक्त आहे, त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा मांस आहे. बरोबर आहे. आता तो कोण आहे? तुम्ही सर्वजण ख्रिस्त आहात. ख्रिस्त आहे. त्याच्यामध्ये कोण आहे? ख्रिस्त. का? कारण त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं रक्त आणि मांस आहे. जुना मनुष्य मेला, हा नवीन मनुष्य आहे, तो ख्रिस्त आहे. आता या दोघांमध्ये भांडण आहे. कल्पना करा. हा नाही आहे, कल्पना करा. तुमच्या सोयीसाठी मी सांगतो तुम्हाला, या दोघांमध्ये भांडण आहे. तर हा कोणाबरोबर भांडण करतो? ख्रिस्ताबरोबर. परिणाम काय होईल? हा कोणाबरोबर भांडण करतो? ख्रिस्ताबरोबर. काय शिकलो आम्ही? असं जर असेल तर त्याने ते रक्त आणि मांस अयोग्य प्रकारे घेतलेला आहे आणि म्हणून ते रोगी आणि मेलेत. बसा बाळा. आज तुम्ही ख्रिस्त आहात आणि ज्याच्याशी तुमचं भांडण आहे तोही ख्रिस्त आहे. जा आणि सांगा आपण एक आहोत. ख्रिस्त विभागलेला आहे का? नाही, आम्ही एक आहोत. आमेन. जमेल. जमेल. सैतानाला तुमच्यामध्ये ठिकाण सापडणार नाही आणि तुम्ही आत्म्यानं पूर्ण व्हाल. आत्म्यानं पूर्ण व्हाल. हे आज आपण करूया. हालेलुया. उभं राहूया आणि प्रार्थना करा आणि म्हणा, प्रभू तू मी आहे. आता मी जगतो असं नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. म्हणून ज्याच्याबरोबर माझा वाद आहे, मी ख्रिस्ताबरोबर वाद करू इच्छित शक्य नाही मला, पण मी आज तो मिटवणार आहे. आज शेवटचा दिवस. भांडणं अजिबात
नको हो. आमेन. हालेलुया. नाही तर सैतान तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. करा, आपण प्रार्थना करू. हालेलुया.